स्वप्नील 1:04 झालेली आहेत। कोणत्याही क्षणी राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे आता आंदोलनास्थळी पोहोचतील। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा देखील आता वरई सीलिंग परिसरात दाखल होत असल्याची दृश्य आता पाहायला मिळत आहेत। स्वप्नील, एक वाजलेला आहे। काही वेळामध्येच मोर्चा सुरू होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी राज ठाकरे चर्चगेटच्या स्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये आहेत। उद्धव ठाकरेंचा ताफा सुद्धा चर्चगेट आणि मरीन ड्राईव्हच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतात। एकीकडे शरद पवार यांच्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी जमण्यास सुरुवात झालेली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जमण्यास सुरुवात झालेत। मात्र वेस्ट एंड हॉटेल जिथे सध्या राज ठाकरे आहेत, या ठिकाणी अमित ठाकरे सुद्धा आहेत, या ठिकाणी अनिल परब सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे काही नेते राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आले होते। अनिल परब सुद्धा परत राज ठाकरे यांना भेटून निघालेले आहेत। मात्र अंबादास दानवे सुद्धा काही वेळात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील, हे सुद्धा भेटून गेलेले राज ठाकरे यांना। आता सध्या ठाकरे कुटुंब म्हणजे राज ठाकरे यांचं कुटुंब या ठिकाणी आहेत। शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि राज ठाकरे 1 वाजलेला आहे। खरं तर 1:30च्या सुमारास इथून राज ठाकरे निघतील अशी शक्यता आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा ताफा हा फॅशन स्ट्रीट पर्यंत 1:30 पर्यंत पोहोचेल। सध्या ते सीलिंगला आहेत, सीलिंगवरनं हा ताफा वेगाने पुढे येतोय। मात्र या ठिकाणी काही नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे अद्याप पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, या रेल्वेने प्रवास करतात। काही रस्ते मार्गाने प्रवास करतात। माफ करा, मी तुम्हाला मध्येच टोकलं। तुम्ही उल्लेख केलात की शर्मिला ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं कळत आहे। हॉटेल वेस्ट एंड मध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अर्थातच आदित्य ठाकरे देखील थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचतील। अमित ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यावेळी आधी ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चा काढलेला होता, त्यावेळी पहिल्या काही मोर्चामध्ये रश्मी ठाकरे सहभागी झालेल्या होत्या। आज जर आजच्या मोर्चात शर्मिला ठाकरे सहभागी होणार असतील तर रश्मी ठाकरे यांच्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? नक्कीच ठाकरे कुटुंब या ठिकाणी सामील होणार का मोर्चामध्ये, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण शर्मिला ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा निघालेले आहेत। एकाच गाडीमध्ये त्यांचा प्रवास होताना पाहायला मिळतात। रश्मी ठाकरे या मोर्चात सहभागी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण रश्मी ठाकरे हे नेहमी राजकारणातून लांब राहण्याचा प्रयत्न करतात। ते कुठेतरी एक पाऊल मागे राजकारणामधून पाहायला मिळतात। मात्र आज ते मोर्चामध्ये सहभागी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण त्यांच्या या ठिकाणी आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी आहेत। अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे सुद्धा या हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरे यांचं कुटुंब या हॉटेलमध्ये आता आहे, त्यामुळे ते मोर्चात सहभागी होणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि सहभागी झालं तर ठाकरे कुटुंब म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कुटुंब देखील सहभागी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि हा पहिला मोर्चा असेल ज्यामध्ये खरं तर ठाकरे कुटुंब एकत्रित कुटुंबासह मोर्चात सहभागी आणि एकूण मतदार याद्या ज्या आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात ज्या आहे ती भूमिका ठाकरे कुटुंबाची, मग ते पत्नी असतील, मुलं असतील, या ठिकाणी ते एक संपूर्ण कुटुंब ठाकरेंचं या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या सुद्धा सुप्रिया सुळे ज्या मुलग्या आहेत त्या सुद्धा असणार आहेत। त्यामुळे नक्की परिवार नेत्यांचा या मोर्चामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी निवडणूक आयोगाविरोधामध्ये सामान्यांसाठी, सामान्य लोकांसाठी हा मोर्चा असणार। त्यामुळे वेस्ट एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे यांचं कुटुंब या मोर्चात सहभागी होणार का, हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।